मी जिजाऊ बोलते, राजमाता बोलते, मातीच्या कुशीतून स्वराज्य घडवणारी आई आज तुमच्याशी बोलते. मी केवळ एका राज्याची आई नव्हे, मी एका विचारांची जननी आहे. मी तलवारीचा धाक देणारी नाही, मी माणसाच्या मनाला धाक देणारी आई आहे. मी माझ्या लेकराला झुलवताना अंगाईत घात नव्हते, मी त्याला स्वराज्याचे स्वप्न ऐकवत होते. शिवबा तू राजा होशील असे मी नाही म्हणाले, शिवबा तू जनतेचा राजा होशील असे मी त्याच्या रक्तात रुजवले. माझ्या डोळ्यात अश्रू होते पण मनात भीती नव्हती, कारण मला माहीत होते जो मुलगा आईच्या शब्दांवर वाढतो तो कधी गुलामी स्वीकारत नाही. मी शिवबाला सांगितले, शत्रूशी लढला मरण आले तरी बेहतर, पण अन्यायाशी कधीही तडजोड करू नकोस. तू तलवार उचलशील पण ती अब्रू लुटण्यासाठी नाही, अब्रू वाचवण्यासाठी असली पाहिजे. मी शिवबाला शिकवले, राज्य म्हणजे फक्त सिंहासन नाही, राज्य म्हणजे जबाबदारी आहे. प्रजेच्या डोळ्यातील प्राणी पुसणे हेच खरं राजपण आहे. आज मला अभिमान आहे, कारण माझ्या शिवबाने केवळ किल्ले जिंकले नाही, तर त्यांनी माणसाची मन जिंकली. त्यांनी धर्म, जात, भाषा त्यांच्या भीती तोडल्या आणि स्वराज्याची मजबूत पायाभरणी केली. पण मी फक्त इतिहास नाही, मी आजची जिवंत आहे. आजच्या प्रत्येक आईत जी मुलाला संस्कार देते, आजच्या प्रत्येक शिक्षकांत जो विद्यार्थ्याला दिशा देतो आणि आजच्या प्रत्येक तरुणांत जो अन्यायाविरुद्ध उभा राहतो, तिथे मी जिजाऊ आहे. आज मी तुम्हाला विचारतो, तुमच्या मनातला शिवबा जागा आहे का? तुम्ही अन्याय पाहून गप्पा बसता की सत्यासाठी उभे राहतात? लक्षात ठेवा, स्वराज्य तलवारीने मिळतात नाही. धन्यवाद.